आपण वर कोऱ्या आभाळाची ही मराठी कविता पाहणार आहोत। तर ह्या कवितेमध्ये एक गरीब आई असते आणि ती आई भर उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या मुलांना घेऊन एका झाडाखाली बसलेली असते आणि त्या झाडाखाली एक पोपटी कलरचं ज्वारीचं रोप असतं। ज्वारीचं रोप तुम्ही बघितलं असेल, एक पोपटी कलरचं आणि हिरव्या कलरचं असतं आणि वारा आला की ते काय होतं, खालीवर असं हलतं। तर आज आपण एक सुंदर अशी कविता पाहूया। तर वर कोऱ्या भाळाची भट्टी तापली तापली, खाली लेकराची माय वारा पदरा निघाली, वाऱ्याखाली कसे बसे उभे रोप ज्वारीचे, एक मलुल पोपटी दोन सुकल्या पात्यांचे, उभी कोणाच्या दारात राग भुकेल्या बाळांची, थाळावाडगा घेऊन अशी त्रिष्ठत केव्हाची, पोरक्या यार्भकांना एक पाणी का मिळेना, उभ्या डोळ्यामध्ये थेंब तो का सुकून जाईना, वर कोऱ्या भाळाची भट्टी तापली तापली, खाली लेकराची माय वारा पदराने घाली। आता जे हे मुलं आहेत, तर ह्या मुलाची आई आता लेकरांना तर झाडाखाली घेऊन बसलेली आहे, पण आता लेकरांना भूक लागलेली आहे। मग ती पोरं काय होते, आई त्या पोरांना एका घरी घेऊन जाते आणि म्हणजे भीक मागते समजा मुलांसाठी, की माझ्या मुलांना कुणीतरी काहीतरी खायला दे, म्हणून ती त्रिष्ठत बघत असते। म्हणजे पोरक्या यार्भकांना एक पाणी का मिळेना, उभ्या डोळ्यामध्ये थेंब तो का सुकून जाईना, म्हणजे त्यांना कोणी पाणी देत नाही आणि त्यांच्या ज्या डोळ्यातलं पाणी असतं ते सुद्धा सुकून गेलेलं असतं। तर त्रिष्ठत ही लेकरं बघत आहेत की आपल्याला कुणी काहीतरी आणून देईल, पण त्यांना कुणीच काय आणून देत नाही। अशी ही गरीब आई आणि पोरगी असते मुलं, म्हणजे त्यांना वडील नसते आणि ही आई आपल्या लेकरांचा सांभाळ करत असते। म्हणजे पोरक्या यार्भकांना एक पाणी का मिळेना, उभ्या डोळ्यामध्ये थेंब तो का सुकून जाईना। खूप सुंदर अशी ही कविता आहे। म्हणजे वर कोऱ्या आभाळाची भट्टी तापली तापली, खाली लेकराची माय वारा पदरा निघाली, वाऱ्याखाली कसे बसे उभे रोप ज्वारीचे, एक मलुल पोपटी दोन सुकत्या पात्यांची, उभी कोणाच्या दारात रांग भुकेल्या बाळांची, थाळावाडगा घेऊन अशी त्रिष्ठत केव्हाची, पोरक्या यार्भकांना एक पाणी का मिळेना, उभ्या डोळ्यामध्ये थेंब तो का सुकून जाईना। तर अशी ही कविता होती। धन्यवाद।